नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या दमदार शुक्रवारमध्ये आपण पाहणार आहोत की पूजेमध्ये असं काही घडणार आहे, असा काही संकेत कमळीला मिळणार आहे आणि अन्नपूर्णाला सुद्धा असा काही संकेत मिळणार आहे की ज्यामुळे अन्नपूर्णाला कमळी ही तिची नात आहे आणि कमळीला राजन हे तिचे वडील आहे असा संशय येतो. तर तो कशामुळे येणार आहे या एपिसोडमध्ये आपण पाहणार आहोत. तर याच एपिसोडमध्ये अनिकाने सुद्धा खूप मोठा रागिनीच्या मदतीने मास्टर प्लॅन केलेला आहे. तो सुद्धा कोणता आहे तो आपण या एपिसोडमध्ये पाहणार आहोत. तर चला तर मग एपिसोड ऐकायला सुरुवात करूया. तर आता अन्नपूर्णाच्या घरी सर्व तयारी झालेली असते. तर पूजेची छान तयारी चालू असते. घर मस्त डेकोरेट केलेलं असतं आणि अनिका छान तयार होते. ती स्वतःलाच आरशात बघून म्हणते की सो ब्युटिफुल. तिला असं वाटतं की माझ्यापेक्षा सुंदर कोणी नाही. ती आता खाली येते आणि तिचं दाराकडे लक्ष जातं. तर दारामध्ये निगी आणि कमळी उभी असते. अनिका कमळीला बघते आणि शॉक होऊन जाते, कारण कमळी खूप सुंदर दिसत असते आणि तिच्या घरी जे पूजेसाठी पाहुणे आलेले असतात ना, ते अनिकाला न बघता कमळीकडे एकटक बघत असतात. म्हणून अनिका खूप चिडते आणि या गौंडाळ गावच्या मुलीला इथे कोणी बोलावलं असं ओरडते. तर आता सगळेच कमळीचं कौतुक करायला लागतात. अनिका म्हणते, हे सगळे जेवढे कौतुक करतात आणि तू खुश होते तेवढी तू जास्त रडशील, अशी ती मनातल्या मनात म्हणते. आज मी तुला या पूजेतून रडवल्याशिवाय बाहेर जाऊ देणार नाही, असं ती स्वतःच बोलते. तर ही पूजा संपेपर्यंत मी तुला रडवणार. तिचा आता मूडच निघून जाते. तर कमळी आणि निगी पुढे येतात आणि कमळी देवाला नमस्कार करते आणि अनिकाकडे स्माईल करून बघते. अनिका रागाने तन करत रूममध्ये निघून जाते. तर अन्नपूर्णा सदाशिव जवळ बसलेली असते. त्यांना बरं वाटत नसतं. त्यांची तशी अवस्था बघून अन्नपूर्णाला खूप वाईट वाटतं. अन्नपूर्णा रडत असते. तिथे कमळी येते. कमळी अन्नपूर्णाला बघते आणि म्हणते, आजी काय झालं, तुम्ही का रडताय? अन्नपूर्णा म्हणते, रडू नको तर काय करू, अगं बघ ना किती त्रासात आहे आणि यांचा त्रास मला बघवत नाही. मी देवाकडे हीच प्रार्थना करते, हे लवकरात लवकर बरे व्हावे. अगं यांची अशी अवस्था, मी गेल्यानंतर यांचं काय होणार? कमळी म्हणते, आजी असं काहीही होणार नाही, सगळं नीट होणार, सगळं चांगलंच होणार. तेवढ्यात तिचं लक्ष मालिश करणाऱ्या ताईकडे जाते आणि ती मनात म्हणते, ही किती चुकीची मालिश करते, त्यामुळे त्या आजोबाला किती त्रास होते. त्यांच्या अशा मालिश करणारे त्यांच्या पायात दुखणं अजून वाढेल. अन्नपूर्णा म्हणते, कमळी तू बाहेर जा आणि पूजेला बस, आता गुरुजी येतीलच. आता अन्नपूर्णा बाकीची तयारी करण्यासाठी निघून जाते. कमळी म्हणते, मावशी तुम्ही बाकीची कामं बघा, मी मालिश करते. कमळी सदाशिवच्या पायाची मालिश करत असते. ती त्यांना विचारते, कसं वाटतंय आता आजोबा तुम्हाला, बरं वाटतं का? मला माहिती आहे तुमचे पाय खूप दुखतात, तुम्हाला खूप त्रास होतोय. ज्या पद्धतीने मालिश करत होत्या ना, तेव्हाच मला कळालं तुमचं दुखणं अजून वाढलं असेल. पण आता मी तुमची मालिश करून देते, तुम्हाला लय बरं वाटेल. तुम्हाला माहिती आहे जेव्हा मी कबड्डी खेळून जायची तेव्हा माझी आई अशीच माझे पाय चेपून द्यायची आणि माझी अशीच मालिश करायची. सदाशिवला आठवतं कमळीच्या हातावरचा तीळ आणि ही आपल्या राजांचीच मुलगी आहे, हे फक्त सदाशिवला माहिती असतं. आजोबा या मालिशने फरक पडतो, पण तुम्हाला माहिती आहे सगळ्यात जास्त फरक मानाने पडतो. तू मनात म्हणाले ना की बरा होणार तर नक्की बरे होणार. तुम्हाला ठरवलं ना तर जगातला कुठलाही आजार तुम्हाला थांबू शकणार नाही. ते आता पाय चेपून देते आणि म्हणते, आजोबा आता बरं वाटतं. सदाशिव खूप स्माईल करतो आणि खुणेने सांगतो. तेवढ्यातच तिथे कामिनी, रागिनी आणि अनिका येते. अनिका म्हणते, वा आज पहिल्यांदा तू तुझ्या लायकीनुसार काम केलं आहे. कामिनी म्हणते, मालिशवाल्या बाईचं काम तू का करतेस? रागिनी म्हणते, आई पैशाची गरज असेल म्हणून तर ती असली कामं करत असेल. अनिका म्हणते, असे लोक पैशासाठी वाटेल ते करायला तयार असतात. काम ती पैशासाठीच करत असेल, बाकी काही कारण नाही, हो ना गावछाप मुली? कामिनी म्हणते, अगं तुला पैसेच कमवायचे ना, मग फक्त दादाचे पाय कशाला चपते, माझे पण चपून दे. कामिनी पाय पुढे करते. रागिनी आणि अनिका तिला हसायला लागतात. कमळीला खूप वाईट वाटतं. तेवढ्यातच तिथं अन्नपूर्णा येते आणि तिघींना विचारते, तुम्ही इथे काय करताय? तुम्ही काही तिघींना शपथ घेतली का की कुणी चांगलं काम केलं की त्यांचं कौतुक करायचं नाही? आणि अनिका, एवढ्या वर्षापासून तू एकदाही आजोबांच्या रूममध्ये आली नाही आणि आज कशी काय आली गं?
त्यांची तब्येत कशी काय हे विचारायला तू आणखीन पण त्यांना कधी विचारलं नाही आणि आज कुणीतरी त्यांचे पाय चेपून देते तर त्यांना हसायला इथे आलीस. कामिनी म्हणते, वहिनी अगं ही काल आली या शहरामध्ये मुलगी आणि तिच्यासाठी तू माझ्या अनिकाला बोलतेस, ओरडतेस, माझ्या नातीला बोलतेस. अन्नपूर्णा म्हणते, हो बोलते. कुणाला काय बोलायचं आणि कुणाला काय ओढायचं हे मला चांगलंच माहिती आहे. चला रूममधून बाहेर निघा. आता तिघी पण निघून जाता. अनिका रूममध्ये येते आणि खूप गोंधळ घालत असते. कामिनी म्हणते, अनिका अगं कुणावरून असा रागराग नाही करायचा, चल बरं पूजेला. अनिका म्हणते, मला नाही यायचं पूजेला, तुम्ही जा इथून. कामिनी म्हणते, अनिका त्या मुलीला एवढं सिरियस का घेते? अनिका म्हणते, त्या गावछाप मुलीला बघून ना मला खूप राग येतोय. कामिनी म्हणते, अनिका सगळं सोडून दे, आज बघ किती छान कार्यक्रम आहे, एन्जॉय कर. अनिका म्हणते, ऋषी पण नाही आला आणि काय एन्जॉय करणार मी? त्यात गावची कमळी इथे माझ्या नजरेसमोर असताना मी कसा एन्जॉय करू? आजी तुझा मूड स्पॉईल करून घेणार आहेस का? आणि कामिनीमुळे तू स्वतःच्या घरात पूजेला जाणार नाहीस का? म्हणजे कमळीमुळे तू स्वतःच्या घरात पूजेला जाणार नाही का? अगं तुला जिंकू देणार आहे का? आणि का म्हणते, ठीक आहे आजी मी पूजेला येते, पण तू त्या कमळीला इथून घालवणार आहेस आणि पण ती तिच्या पायावर नाही, ॲम्ब्युलन्समध्ये इथून गेलेली हवी मला. तर ऋषी आणि ऋषीच्या घरचे आलेले असतात, म्हणजे राधिका ऋषी आता तिथं आलेले असतात. आता निगी धावतच त्यांच्याकडे जाते आणि म्हणते, ऋषी एवढी मोठी गाडी, म्हणजे निगी म्हणते, ऋषी एवढी मोठी गाडी. ऋषी स्माईल करतो आणि म्हणतो, कमळी कुठे आहे? निगी म्हणते, आहे ती तिकडे. तेवढ्यातच अनिका येते आणि म्हणते, ऋषी तू आलास, आय एम सो हॅप्पी. पण ऋषी तिला इग्नोर करतो आणि गाडी पार्क करायला जातो. अनिका म्हणते, ठीक आहे तू आलास ना, माझ्यासाठी खूप आहे, मी बोलावलं म्हणून तू आला ना. कामिनी तिला विचारते, आजी मी कशी दिसते, सुंदर दिसते ना? कामिनी म्हणते, हो हो तू खूप सुंदर दिसतेस गं. तेवढ्यात तिचं लक्ष कमळीकडे जाते आणि तिचा पुन्हा मूड जातो. ती म्हणते, आजी या गावच्या मुलीला ना तू माझ्या नजरेच्या समोर आली ना की मला खूप राग येतो. आपल्या घरात फिरत आहे सतत आणि माझ्या समोर येत आहे, आपण हे बघायला इथे उभे आहोत का? कामिनी म्हणते, नाही गं अनिका, आता कमळी पडणार आणि तो तमाशा बघायला आपण इथे उभे आहोत, कारण की कमळी पडण्यासाठी त्यांनी खूप मोठा हा प्लॅन केलेला असतो. तर कामिनी म्हणते, हो त्या कमळीला तुझ्या आजोबांचे पाय चेपून सगळ्यांना इम्प्रेस करायचं होतं ना, आता तेच तेल मी या फरशीवर टाकलंय. आता अनिका बघच तू, तर खरंच फरशीवर तेल असतं. आणि कामिनी म्हणते, आता ती कमळी इकडे येणार आणि तिचा पाय घसरणार आणि ती जोरात पडणार आणि मग ती कमळी फक्त कॉलेजमधून नाही तर तुझ्या आयुष्यातून, ऋषीपासून दूर तिच्या गावाकडे जाणार. तर आता अनिका सारखी कमळीकडे बघत असते. कमळी त्या तेलावर कधी पाय देईल आणि कधी घसरून खाली पडणार. तर आता कामिनी काउंट करायला लागते, 1 2 3. तेवढ्यातच कमळी ही फुलाची टोपली घेऊन आणि त्या टोपलीमध्ये फुले घेऊन जिथं तेल टाकलेलं आहे कामिनीनं त्या रस्त्यानं चाललेली असते. तेवढ्यातच कमळीचा पाय त्या तेलावर पडतो, ती घसरणार. तेवढ्यातच ऋषी येतो आणि तिला मिठीत घेतो आणि तिच्याकडं एकटक बघत असतो. आता अनिकाचा खूप जळफळाट होतो आणि दोघांना लांब करण्यासाठी ती पडते आणि नेमकी जिथं तेल असतं त्या तेलावरच तिचा सुद्धा अनिकाचा पाय पडतो आणि ती सुद्धा घसरून पडते. तर आता कमळी तिला हात देते आणि म्हणते, अनिका तू बरी आहेस ना? अगं असं कसं पडलीस? पण अनिका तिच्या हातावर मारते आणि तिचा हात बाजूला करते, म्हणते, दूर हो माझ्यापासून. ऋषी आता तिला हात देतो आणि तिला उभं करतो. कामिनी म्हणते, अनिका तू ठीक आहेस ना? निगी म्हणते, अनिका अगं तुला साडी नेसायची सवय नाही आहे ना, त्यामुळे तुझा पाय अडकला आणि तू पडलीस. एक काम कर ना, तू साडी नेसत जा, म्हणजे तुला सवय राहील. कमळी म्हणते, निघे गप की ग. अनिका रागाने निघून जाते. कामिनी तिच्या मागे जाते. तर राधिका म्हणते, कमळे या साडीमध्ये तू खूप सुंदर दिसते. निगी म्हणते, होय ते तर होय सुंदर तर मी दिसतेस, पण ऋषी सर आणि कमळीचे कपडे किती मॅचिंग झाले ना, किती छान दिसत आहेत दोघं. राधिका म्हणता, वा खूप छान योगायोग आहे. म्हणजे दोघांचे, ऋषीचे आणि कमळीचे कपडे खूप छान मॅचिंग झाले आणि ऋषी कमळीकडे बघतच राहतो. तेवढ्यातच गुरुजी येतात. अन्नपूर्णा राजन त्यांचं स्वागत करतात. पण ऋषीचं लक्ष हे सर्व आज कमळीकडेच असतं, कारण
कमळीचं रूप पाहून ऋषी तिच्या इकडे मोहित झालेला असतो आणि अनिकाचं लक्ष कमळी आणि ऋषीकडे असतं. आता अनिकासुद्धा ऋषीला इम्प्रेस करण्याची पूर्णतः कोशिश करते, पण तिच्याकडून काही ती इम्प्रेस होत नाही. आता अनिका जाते आणि ऋषीला ज्यूस देते, पण ऋषी म्हणतो नको आहे मला ज्यूस. आता अनिकाला खूप राग येतो आणि ती रूममध्ये जायला लागते. कामिनी म्हणते अनिका रूममध्ये जाऊ नको, अगं पाहुणे आली, आता पूजासुद्धा चालू होणार आहे. तर त्या पूजेच्या वेळेतच असा काही कमळीला राजन आपले वडील आहे हा संशय येतो. म्हणजे राजनच्या रूममध्ये कमळीला एक पत्र दिसते आणि ते पत्र वाचल्यानंतर कमळीला हा पूर्ण संशय येतो की आपली आई सरू आणि राजन मध्ये काही ना काहीतरी कनेक्शन आहे आणि राजनच आपले वडील आहे, आपणच अन्नपूर्णाची हरवलेली नात आहे, असा हा कमळीला संशय आलेला असतो, तो म्हणजे एका पत्रामुळे. तर ते पत्र नेमकं काय होतं की ज्यामुळे कमळीला संशय आलेला आहे की राजन हे आपले वडील आहे, हे आपण उद्याच्या एपिसोडमध्ये पाहणार आहोत. तर इथेच हा एपिसोड संपलेला आहे. तर माझ्या चॅनलवरती तुम्हाला सट्टे न मारता एक दिवस समोरचा व्हिडिओ पाहायला मिळणार आहे, तो म्हणजे कमळीचा. त्यासाठी माझ्या चॅनलवरती नवीन असाल आणि सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. जय गजानन माऊली.